माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। सर आपण बघितलं की कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो कोणीही असो। असं आहे की कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा। तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत। मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो। तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे। या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिघोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे यांच्या बघा आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटे साहेब रुग्णालयात दाखल आहेत, परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही। आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पोलीस पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मीटिंग झालेली आहे, त्यात कोकाटे साहेब होते, नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत, मुंबईत आहेत। त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। आपल्याकडनं कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात देखील काही प्ली करण्यात आले का? हो, आता लोकप्रतिनिधी कायद्या अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी आहे, मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत। तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी। याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लढत होतात, आजचा हा निकाल आलेला आहे, या निकालानंतरची आपली काय भावना आहे? माझी अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते। माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही, आमचं वैयक्तिक वैर नाही, परंतु ही तत्वांची लढाई होती, कायद्याची लढाई होती। आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो। कोकाटेंच्या बंधूंसंदर्भात काय निर्देश दिलेत का की कधीपर्यंत अटक करा? कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी। त्वरितचा अर्थ त्वरित। आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या, जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते, त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रमप्राप्त आहे आणि शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या आता कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत। आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही। मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की काही तासांचाच हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे। यात मी दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षांचं हे दिलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।